पाहिलं
Amen.
नक्षत्र हेमंत नक्षत्र पूर्णिमा शुक्ल पक्ष
विश्वतरवया अत्रिची अनुसया गरोदर ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष गुरुतो वासर उत्सव काळ तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष गुरुतो वासर उत्सव काळ एका जनार्दनी पूर्णावतार एका जनार्दनी पूर्णावतार निर्गुण निराकार अकारले ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी
शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पूर्ण अवतार असणारे भगवान दत्तात्रयांच्या जयंतीच्या निमित्तानं कीर्तनामध्ये हे होत असणारं हे कीर्तन आणि ह्या कीर्तनासाठी संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचा दत्तात्रयांच्या जन्माची परिस्थिती आणि वस्तुस्थिती सांगणारा अभंग आहे. विठ्ठल आजचं कीर्तन हे प्रासंगिक कीर्तन आहे. भगवान दत्तात्रयांचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी आपण कीर्तनासाठी उपस्थित आहोत. पवित्र अंतःकरणाने भगवंताचं नामचिंतन, मुखाने टाळी वाजवून जगाला विसरून भगवान दत्तात्रयाचं स्मरण करत करत हा उत्तम काळ नामचिंतनात घालूया. विठ्ठल आज मोठं भाग्य आहे. दत्तात्रय भगवंताच्या जन्म उत्सवाच्या साठी आपण इथे ज्यांच्या घरी कीर्तन करत आहोत त्यांचं नावही दत्तात्रयच आहे. असे बाबा मध्य प्रदेशमध्ये प्रदक्षिणा करण्याकरता गेलेली आहे आणि तीही नर्मदा मातेची प्रदक्षिणा करण्याकरता गेलेली आहे. माणसाला मोठा अहंकार असतो की आपण उपस्थित असलो की आपलं काम चांगलं होतं आणि अनुपस्थित असलो की ते काम होणार नाही. हा सामान्य माणसांच्या त्यांच्या अहंकाराचा तो एक भाग असतो. पण ज्यांनी जीवन एखाद्या साधनेसाठी समर्पित केलं, एखाद्या व्रतासाठी ते व्रतस्थ राहिले, एखाद्या उपास्य देवतेची ते उपासना करू लागले, तर त्या उपास्य देवतेचं एक कर्तव्य असतं की जो आपला उपासक आहे त्या उपासकाचे योग आणि क्षेम या दुनियेचाही निर्वाह करण्याची जबाबदारी त्या देवदेवतेंच्या वरती असते. विठ्ठल आणि जेव्हा उपासक किंवा साधक केलेला नेम पूर्ण करण्याकरता असमर्थ असतो तेव्हा तो उपासक त्या देवतेला प्रार्थना करतो. केला नेम पालवी माझा, केला नेम पालवी माझा,
नामदेव महाराज म्हणतात देवाला, हे केशी राजा, नामा म्हणे केशव राजा, केला नेम चालवी माझा. नामदेव महाराजांच्या घरातले 15ही लोक एकाच वेळेस भगवंताच्या चरणारविंदी समर्पित झाले. 14 एकीने नंतर समाधी घेतली आणि तिच्या उदरी असलेला एक छोटासा बालक, ती सून कल्याणच्या बाजूला तिकडे होती, ती नंतर आली नामदेव महाराजांची आणि तिने प्रार्थना केली की आता सगळ्यांनी समाधी घेतली, मी सुद्धा घेणार आहे. पण त्याच्या अगोदरच नामदेव महाराजांनी सांगितलं होतं की आमचा परमार्थाची ही जी परंपरा आहे ना ती चालवावी. आणि म्हणून अजूनही एका मुलाची परंपरा नामदेव महाराजांच्या पासून पंढरपुरामध्ये नामदास घराण्याकडे आहे. नामदेव महाराजांचं जे घराणं आहे त्याला नामदास घराणं असं म्हणतात. आणि त्या घराण्यातले लोक सांगतात एक 15 दिवसाचं मुलगा भगवंताला समर्पित केलं होतं आणि सांगितलं होतं की आमची परंपरा तेव्हा तू चालव बरं का. मी सांगत होतो याकरता की सामान्य माणसं स्वतःच्या कर्तृत्वाचा अहंकार धारण करतात आणि मी करेल तरच होईल आणि नाही केलं तर होणार नाही. पण अध्यात्मामध्ये असं नाही आहे, स्वतःला वजा करा काम सुरू होतं. पण माणसं स्वतःला वजा करत नाही, काम सुरू झालं की बेरीज करतात. मी होतो म्हणून झालं, मी होतो म्हणून झालो असं जर म्हटलं की त्या कामात अनेक उणीवा असतात. कारण कर्म नेहमी दोषयुक्तच असतं, निर्दोष कधीच कर्म राहू शकत नाही. किती चांगलं घर बांधा काहीतरी उणीव राहतेच, किती चांगला कार्यक्रम करा काहीतरी राहतच. कीर्तन करायला लवकर यायला पाहिजे होतं, थोडी तरी उणीव राहतेच ना. कर्म म्हटलं की त्या कर्माच्या मध्ये उणीव ही राहतच असते. पण त्या कर्माला निर्दोष करण्याचं काम भगवंताचं नामचिंतन करतं. आणि नामचिंतन करणारा नामधारक नाम घेता घेता स्वतःला जेव्हा विसरतो आणि उपास्य असणाऱ्या उपासकाच्या अंतःकरणामध्ये उपास्य दैवत जेव्हा प्रविष्ट होतं तेव्हा ते देवता, ते उपास्य देवता सगळा नियम चालवत असतं. सांगण्याचा इत्यर्थ एवढाच आहे की या घरातले आधार पुरुष दत्तात्रय बाबा हे प्रदक्षिणा करतात नर्मदा मातेची आणि नर्मदा मातेने सगळ्याच्या अंतःकरणामध्ये प्रविष्ट करून इथे दत्त जयंती साजरी करण्याचा संकल्प केला आहे. विठ्ठल नर्मदा माता ही जागृत देवस्थान आहे, जागृत देवता आहे. प्रदक्षिणा करताना काही ना काहीतरी साक्षात्कार कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये हा होतच असतो. कशावरून जाऊन पहा, प्रश्न विचारण्याची गरजच पडणार नाही. अध्यात्मामध्ये असं केल्याने काय होतं असे लोक तेच प्रश्न विचारतात जे कधी करत नाही. माळ घातल्याने काय होतं न घालणारे विचारतात, घालून पहा परिणाम करेल. म्हणून माणसाने उपासक व्हावं, उपासना करावीत आणि सगळे नियम चालू राहतात. त्यांच्या पश्चात दत्तात्रय बाबांच्या पश्चात त्यांचे दोन्ही सुपुत्र नवनाथजी ना आणि दुसरे अशोक, एक मिलिटरी मध्ये आहेत. फारशी मला माहिती मिळाली नाही पण 2 मिनिटांमध्ये तेवढी माहिती घेतली. आणि म्हणून त्या मुलांकडे पाहिल्यानंतर एकाच वाक्याची आठवण होते, धन्य माता
दिवसे जगता धन्य माता पिता तयाचिया. मला वाटतं एवढीच अभंगाची प्रस्तावना पुरेशी आहे. अभंग हा एकनाथ महाराजांचा आहे. वारकरी संप्रदाय याचे कलश म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आहे. वारकरी संप्रदायाचा पाया ह्या स्थानी ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचं सगळं वाङ्मय आहे. आणि वारकरी संप्रदायाचा आधार ज्या खांबावरती आहे अशा स्तंभाच्या रूपानं जनार्दन एकनाथ. जनार्दन एकनाथ भागवला भागवत भागवला भागवत भागवला खांब म्हणा स्तंभ म्हणा, तो जेव्हा उभा राहतो तेव्हा इमारत उभी राहते, मंडप उभा राहतो, घर उभा राहते. त्याप्रमाणे वारकरी संप्रदाय जो उभा आहे त्याला महत्वाचं कारण स्तंभाच्या स्थानी असणारे एकनाथ महाराज आणि त्यांचे सगळे वाङ्मय कृती. एकनाथ महाराजांनी श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदावरती जे भाष्य केलं ते एकनाथी भागवत आणि त्याच्या ओव्या संख्या देखील 18,000 आहेत. भागवताचे श्लोक 18,000 आहेत एकूण 12 स्कंदाच्या मध्ये. पण एकनाथ महाराजांनी अगदी छोटा असणारा स्कंद म्हणजे 11वा अध्याय 11वा स्कंद त्या स्कंदावरती भाष्य केलं आणि त्याही 18,000 ओव्या लिहिल्यात. म्हणून वारकरी संप्रदायाच्या मध्ये भागवत शब्द उच्चारला की एकनाथी भागवत हेच समोर येतं. आणि अशा एकनाथ महाराजांचं वाङ्मय संत परंपरेमध्ये सगळ्यात जास्त वाङ्मय कोणाचं असेल तर ते एकनाथ महाराजांचं. विठ्ठल वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात श्रीमंत संत कोणते असतील भौतिकरित्या तर ते एकनाथ महाराज आहे. पूर्णपणे पत्नीची अनुकूलता लाभलेले संत हे एकनाथ महाराज आहे. बाकीच्या संतांचं काय, त्यांना त्यांच्या पत्नीची अनुकूलता आतून होते पण बाहेरून मात्र थोडा विरोध दाखवण्याचंच काम केलेलं आहे. असे एकनाथ महाराज जनार्दन स्वामींचे एकनिष्ठ शिष्य पैठणहून चालत 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 देवगिरीवरती येतात आणि देवगिरीचे किल्लेदार असणारे जनार्दन स्वामी महाराज त्यांच्यासाठी आपलं जीवन समर्पित करतात. इतकं समर्पित करतात या अभंगाच्या मध्ये मी पुढे हे वाक्य सांगणारच आहे. शिष्य झाल्यानंतर त्याने स्वतःची ओळख गुरुच्या नावाने सांगायची असते आणि लग्न केल्यानंतर पत्नीने स्वतःची ओळख पतीच्या नावाने सांगायची असते. याचं एक अनुशीलन ह्या अभंगाच्या मध्ये सांगितलं आहे. विठ्ठल जनार्दन स्वामी महाराजांना एकनाथ महाराजांनी एवढं जीवन समर्पित केलं की एकनाथ महाराज एक दिवस जनार्दन स्वामी समाधीस्थ असताना परकीय आक्रमण झालं आणि संरक्षणासाठी असणारे एकनाथ महाराज बाहेर पडले. जनार्दन स्वामींचे कपडे घातले, हातामध्ये तलवार घेतली, घोड्यावरती स्वार झाले आणि शत्रूंना परास्त करून पुन्हा आले. त्या दिवशी स्वामीजी समाधीतून बाहेर आल्यानंतर लोक म्हणू लागले, आज तुम्ही काय युद्ध केलं, शत्रूला कसं परास्त केलं. तेव्हा एकनाथ महाराज अगदी शांत चित्ताने बाहेर ऐकत होते. पण जनार्दन स्वामीने सांगितलं, मी तर समाधीमध्येच होतो,
लोक म्हणू लागले, नाही नाही नाही, तुम्ही प्रत्यक्ष बाहेर होता युद्ध करताना, आम्ही पाहिलं आहे. मग खरा पडताळणी घेतली असताना लक्षात आलं की स्वतः एकनाथ महाराज युद्ध करता गेले आणि बाहेर पडल्यानंतर जसे आपले गुरु दिसत होते तसेच एकनाथ महाराज दिसत होते. आणि तेव्हापासून गुरुच्या मध्ये आणि माझ्यामध्ये कोणताही भेद नाही हे सांगण्यासाठी स्वतःच्या नावातच बदल करून टाकले. एकनाथ महाराज होते, पण त्या दिवसापासून एका जनार्दनी या अभंगाची ओळ लिहिण्याकरता सुरुवात केली. स्वतःचं नाव एकनाथ महाराज आणि गुरूंचं नाव जनार्दन स्वामी महाराज. पण एवढं समर्पित झाले की आता दोन असून सुद्धा टू बॉडी विथ वन सोल या नियमाप्रमाणे दोन शरीर आहेत, मन एक आहे, असे एकनाथ महाराजांचं एवढं गुरूंशी ऐक्य होतं. गुरूंची सेवा केल्यानंतर देवगिरी पर्वताच्याच पूर्वेला, पश्चिमेला मला वाटतं, शूलभंजन नावाचा पर्वत आहे. त्या शूलभंजन नावाच्या पर्वतावरती 12 वर्ष तपश्चर्या करण्याकरता एकनाथ महाराजांना पाठवलं गुरूंनी. आणि 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर एकनाथ महाराजांना त्यांच्या जीवनामध्ये साधनेचा परिपाक म्हणून जनार्दन स्वामींनी दत्तात्रय भगवंताचा साक्षात्कार करून दिला. आणि दत्तात्रयांचा साक्षात्कार करून दिल्यानंतर भगवान दत्तात्रय जसे भासले नाथबाबांना, त्यांनी लगेच तशी भगवंताचा साक्षात्कार झाल्यानंतर काढलेले उद्गार ज्या एकनाथ महाराजांचे आहे त्याच एकनाथ महाराजांचा हा आजचा अभंग आहे. विठ्ठला म्हणून परमार्थिक माणसाला परमार्थाची खूप मोठी परंपरा असते बरं का. आता इथे दिसणारे माळकरी माणसं दिसतात, काही गंध लावलेली माणसं दिसतात, पण ज्या अर्थी त्यांनी गळ्यामध्ये माळ घातली, कपाळाला गंध लावला आणि अध्यात्माची साधना सुरू केलेली आहे, ती साधना ही एका दिवसाची नाही, एका महिन्याची नाही, मागच्या जन्मामध्ये त्यांनी परमार्थ केला. म्हणून त्यांचा अपावनंत एकनाथ महाराजच सांगतात. एकनाथ महाराजांच्या हरिपाठातलं हे सुंदर प्रमाण आहे. अनंत जन्माचे सुकृत पदरी. म्हणून परमार्थिक माणसाने त्यांचं कोणीच जरी कौतुक केलं नाही ना, तर एकांतामध्ये आपणच आपलं कौतुक करावं. काय कौतुक करावं? मागच्या जन्मात मी एवढं नामचिंतन केलं आहे म्हणून मला आता गळ्यामध्ये माळ घातली आहे, कपाळाला गंध लावलेला आहे, मी वारकरी झालो आहे, भगवंताचं भगवत भक्त झाला आहे, संतांच्या मांदियाळीमध्ये राहत आहे. पण देवा, मला आता प्रपंचाचे बंधन जास्त अडकवू नका बरं का. मला पटकन तुमच्या स्वरूपाशी एकरूप करून टाकावं अशी भगवंताला प्रार्थना करावी. भगवंताने सांगितलंय हा माझ्याकडे यायला निघाला, पण अनेक जन्माच्या शेवटी कधीतरी माझ्या स्वरूपाला येऊन तो प्राप्त होतो. बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. म्हणून आपली परमार्थाची परंपरा ही अनंत एका जनार्दनी पूर्णावतार निर्गुण निराकार आकारले. निर्गुण निराकार आहे, पण आता आकाराला आलं म्हणजे ते सगुण साकार झालं. पण जेव्हा परमात्मा सगुण साकार होतो तेव्हा त्याला या भूतलावरती अवतार धारण करावा लागतो. अभंगाचं पहिलं चरण. दरी अवतार विश्वतार
आपण सर्व कुणाची तरी आई वडील आहोत. आपल्याला अनसूया किंवा अत्री संपूर्ण आयुष्यभरामध्ये नाही होता येत, पण एखाद्या क्षणी तरी होता येतं ना. मग ज्या क्षणी तुम्हाला अत्री आणि अनुसयाची अंतकणाची वृत्ती धारण करता आली, त्या क्षणी तुम्ही मुलाला जन्माला घाला. विठाला 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 आणि म्हणून भगवान जेव्हा आले तेव्हा ते त्यांनी अवतार धारण केला. त्रुतरती म्हणजे करून जाणे, अव म्हणजे खाली. जो परमात्मा निर्गुण निराकार होता तो सगुण साकार झाला. वरून खाली येणं म्हणजे आपल्या स्वरूप स्थितीवरून जग कल्याणाकरता खाली येणं, याला अवतार असं म्हणतात. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात धरी अवतार. अवतार धारण करण्याकरता कोणीतरी प्रार्थना करावी लागते. प्रार्थना करून ज्यांना अंग जातं त्यालाच अवतार म्हणतात. तुमची इच्छा असो किंवा नसो, तुम्ही केलेलं कर्म तुम्हाला भोगण्याकरता इथे यावंच लागतं, त्याला मनुष्य म्हणतात. आणि जगाचं कल्याण व्हावं याकरता ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया उत्पन्न होऊन जे भूतलावरती येतात त्यांना संत म्हणतात. बुडतसे जन मध्ये खरी डोळा येतो कळवळा म्हणून या. आणि म्हणून भगवान दत्तात्रयांचा अवतार व्हावा याकरता सगळ्याच देवदेवतांनी प्रार्थना केली की आपण तीन स्वरूपाने एकत्रित येऊन जन्माला यावं. म्हणून ती कथा सांगणार नाही मी तुम्हाला. थोडक्यामध्ये त्यांनी परीक्षा जी पाहिली, मग ती अवताराला आले. त्यातून मी एकच समजून घ्यायचं आहे की मोठं होताना परीक्षा द्यावी लागते एवढं. आणि मग ज्याप्रमाणे भगवान दत्तात्रयाने अवतार घेतला, धरी अवतार विश्वतारावया, पण कुठे घेतला, कसा घेतला, कधी घेतला, तर त्याकरता पुढचा संदर्भ आहे. अत्रीची अनुसया गरोदर. मग अशी एक वाक्य म्हटलं होतं की लग्न केलं असेल तर आपली स्वतःची ओळख पतीच्या नावाने असावी. जर तुम्हाला विद्या शिकायची असेल तर तुम्ही कोणाकडनं शिकता हे पहिल्यांदा सांगितलं पाहिजे की आम्ही यांच्याकडनं शिकतो. म्हणून ही गुरुकुल पद्धत आहे. वात्सल्य गुरुकुल संस्था जे आहेत ना, या करता की आम्ही कोणाकडे शिकतो आहोत. म्हणून अध्यात्मामध्ये तुम्ही कोणाकडनं शिकतात त्या गुरूंचं नाव अगोदर सांगायचं असतं. परंतु आता माणसं स्वतःच नाव सांगतात. शाळेत लिहिताना सुद्धा, विचारताना सुद्धा नाव विचारलं की स्वतःचं नाव सांगतात. मग विचारायला लागतं आडनाव काय आहे. मग तो स्वतःचं नाव आणि आडनाव सांगतो. मग तुला वडील असतील ना रे बाबा, हा आहे ना, मग ते पण नाव सांग. मग ते पण नाव सांगावं लागतं. मग स्वतःचं नाव, वडिलांचं नाव, आडनाव. गुरु असेल तर मग गुरूंचं नाव त्यांच्याकडनं मी शिकतो हे सांगायला पाहिजे. ही आपली भारतीय सनातन संस्कृती आहे. नाहीतर बापाला काही कळालं नाही, कर्तृत्वाने एवढा मोठा मी झालो असं म्हणणारे आहेत ना, त्यांचं काय नव्हतं, मी केलं सगळं हे. परंतु जगद्गुरु तुकाराम महाराज स्वतःकडे हात ठेवून म्हणतात हे जे मी केलंय ना आतापर्यंत माझं काही नाही. माझ्या वडिलांची निराशी गा देवा तुझे चरण सेवा पांडुरंगा ही त्यांचं पुण्यही आहे. आणि ह्यामुळे या अवताराची भूमिका घेत असताना नीतिशास्त्र या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितलं, ज्यांचा अवतार आहे त्यांचा नामाचा उल्लेखच केला नाही. दत्तात्रयांच्या नावाचा उल्लेखच नाही. पत्नीच्या नावाचा उल्लेख आहे पण स्वतंत्र पत्नीच्या नावाचा उल्लेख नाही. पतीच्या नावाचा उल्लेख करून पत्नीच्या नावाचा उल्लेख केला आहे. अत्रीची अनुसया गरोदर. अत्रीची असं म्हणताना अत्री ऋषींच्या काया वाचा मनानं समर्पित झाली. स्वतःच वेगळं अस्तित्व ठेवलंच नाही. पूर्णपणे समर्प होऊन जगल्यानंतरच हे आदर्श प्रतीक सांगत असताना नाथ महाराजांनी स्वतःच्या कुटुंबाचाच आदर्श जणू काही या आदर्श दाम्पत्याच्या मध्ये संक्रमित करून अभंगाची निर्मिती केली. विठाला विठाला म्हणून अत्रीची अनुसया गरोदर. मग कोणताही जर वेळ असेल तर ती वेळ साधली गेली पाहिजे. म्हणून एखादा महापुरुष जेव्हा जन्माला येतात तर सृष्टीच्या मध्ये सगळे अनुकूलता असते.
आणि जेव्हा या सृष्टीला विध्वंसक कोणी जन्माला यायला लागला तर सगळी प्रतिकूलताच प्रतिकूलता असते. जेव्हा दुर्योधन जन्माला आला तेव्हा म्हणतात की गाढव गावातली ओरडायला लागले. हा रक्ताचं सडे पडले, पाऊस पडला, त्यामध्ये कोल्हे ओळायला लागले होते. आणि म्हणून विदुराने सांगितलं की हा अतिशय वाईट आहे, याला संपवून टाका. पण दुर्योधन म्हटलं नाही नाही, माझा मुलगा आहे, मी त्याला कसा संपवू, तोच आम्हाला भविष्यात संपवणार आहे, त्याला मी आता कशाला संपवायचं, म्हणून त्यांनी ते संपवलं. अर्थात ते आपलं कर्म असतं. आणि भगवान श्रीकृष्ण जेव्हा जन्माला आले तर त्या काळामध्ये नद्या दुही थडे वाहत होत्या, आकाशामध्ये मंद मंद गर्जना मेघांची होत होती, अप्सरा नाचत होत्या, देवांगना नाचत होत्या, अशी अनुकूलता तयार झाली होती. म्हणून भगवान दत्तात्रयांचा जन्म होत असताना कोणता वार होता, कोणती तिथी होती, कोणती नक्षत्र होते, याचा नामनिर्देश अभंगाच्या दुसऱ्या ऋतुकाळ ह्या दोन शब्दांच्या मध्येच वर्णन केलं कोणता ऋतू होता आणि कोणता काळ होता. कोणता काळ म्हणजे भूतकाळ भविष्यकाळ नाही, तर कोणता कालखंड होता. ऋतुकाळ हेमंत, हेमंत ऋतू होता. 12 महिने आणि 6 ऋतू असतात. आमचे गुरुवर्य घुले महाराज म्हणायचे, अरे ज्ञानेश्वरी शिकायची असेल तर ऋतू आणि नक्षत्र हे सगळं माहिती पाहिजे बुवा, बरोबर ना. ऋतुकाळ हेमंत 12 महिने असतात, 12 महिन्याच्या मध्ये 6 ऋतू असतात. त्यामध्ये ऋतुकाळ हेमंत, नक्षत्र रोहिणी, रोहिणी नक्षत्र होतं, शुक्ल पक्ष होता, दिन होता म्हणजे दिवस होता, आणि पूर्ण तिथी होती. पूर्ण तिथी कोणती आहे, फक्त पूर्ण तिथी सांगितली आणि त्या पूर्ण तिथीचा उल्लेख पुढच्या चरणात सांगितला. उत्सव काळ
चरण झालं की आपण आपल्या हातामध्ये दिलेले जे काही फुलं आहेत ते भगवंताच्या वरती समर्पित करायची. नंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामाचा निर्देश करायचा आणि उत्सव हा साजरा करायचा. तिथे फक्त तिथी पौर्णिमा, मास मार्गशीर्ष, सगळ्या महिन्याच्या मध्ये मार्गशीर्षी भगवंताची विभूती आहे. मासा नाम मार्गशीर्षोहम असा उत्तम प्रकारचा मार्गशीर्ष महिना होता. तिथी पौर्णिमा होती, गुरुवार होता आणि उत्सवाचा काळ हा वासर काळ होता. वासर काळ शब्दाचा अर्थ आहे वासर घेऊन जेव्हा घरी मालक येतो आणि त्यातले जे काही धूळ त्या वासरांच्या वरती पडते तो वासर काळ आहे. पण काही ठिकाणी दत्त जन्म हा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. याप्रमाणे पूर्ण तिथीच्या दिवशी मार्गशीर्ष महिना होता, तिथे हा साजरा काळ हा होत होता. आणि असा निर्गुण निराकार परमात्मा ह्या भूतलावरती अवतीर्ण झाले. पुंडली दिगंबराया मला भेट जाओ, दिगंबराया दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा